नमस्कार. चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हा हवाच. Chapia, 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 chapia. आजच्या जगात चहा ही आवड राहिली नसून ते व्यसन झालेलं आहे. फक्त भारताचा जर विचार केला तर फक्त भारतातच 100 कोटी लोक चहा डेली पितात. तर जगात ही संख्या 200 कोटीपर्यंत आहे. आपल्यातही कित्येक लोक असे असतील ज्यांची सुरुवात ही दिवसाच्या चहा पिण्यानेच होते व संध्याकाळीही त्यांना चहा हा हवाच. दिवसातून 3दा 4दा चहा पिणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. तर अशा या चहाचा शोध कसा लागला हे तुम्हाला माहीत आहे का? तर याचा शोध चीनमध्ये लागला. तो इसवी सन पूर्व 2337 मध्ये. चीनमध्ये एक सम्राट होता शेननांग. त्याला एक सवय होती. तो आजही आपण आजूबाजूला बघितलं तर कित्येक लोकांना सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायची सवय आहे. तशीच सवय त्या शेननांगला होती. असेच हा सम्राट शेननांग व त्याचे सैन्य एका ठिकाणी एका जंगलात डेरा टाकून थांबले होते, वास्तव्यास होते. व सकाळी सकाळी शेननांगला पाणी पिण्याची सवय होती. तर त्याचे सैन्य ते पाणी उकळत होते. ते पाणी उकळत असताना तेथील जंगली रानटी वनस्पतीची काही पाने त्या उकळत्या पाण्यात जाऊन पडली. थोडी वेळ उकळली, त्याने पाण्याचा रंग बदलला, पाण्याला सुगंध आला. त्याच्या सैन्यातील नोकरांनी किंवा त्या राजाच्या नोकरांनी ती पाने काढून दिली व तसेच ते पाणी राजाला प्यायला दिले. परंतु राजाला त्या पाण्याचा वास, त्याची बदललेली चव लगेच ध्यानात आली व त्याला ती प्रचंड आवडली व इथूनच चहाचा शोध लागला. चहाचा प्राचीन व खात्रीलायक पुरावा आपल्याला इसवी सन 3ऱ्या शतकात चीनी साहित्यक हुआ तोवा यांच्या साहित्यात सापडतो. चहाची उत्पत्ती किंवा चहाच्या शोधाबद्दल अजून एक आख्यायिका सांगितली जाते. ती आहे महान बोधिधर्मन यांच्या संदर्भात. बोधिधर्मन हे चीनमध्ये शाओलिन कुंफू ह्या शोधासाठी जाणले जातात. ते शाओलिनच्या गुहेजवळ तपस्या करत असत. सलग 9 वर्ष त्यांनी तिथं तपस्या केली असं सांगितलं जातं. परंतु एकदा असंच तपस्या करत असताना त्यांना सारखी झोप लागत होती. त्यांना सारखी झोप लागत असल्यामुळे त्यांनी चिडून डोळ्यात जाणाऱ्या पापण्याच काढून टाकल्या व त्या काढून टाकलेल्या पापण्या जमिनीवर फेकल्या व तिथेच चहाची रोपं उगवल्याचे सांगितले जाते. नंतर बोधिधर्मनने ती चहाची पाने पाण्यात उकळून पिल्याने त्यांना ताजेतवाने वाटले व ध्यानात एकाग्र साधण्यास मदत मिळाली व त्यांना रात्री जास्त वेळ जागून ध्यान करता आले असे सांगितलं जातं. चहाच्या संदर्भात सर्वात प्राचीन पुरावा आपल्याला इसवी सन 350 पूर्व मध्ये इरिया या ग्रंथात सापडतो. तसेच लू या लेखकाने लिहिलेल्या द क्लासिक ऑफ टी या ग्रंथात आपल्याला चहाचा सर्वात प्राचीन उल्लेख सापडतात. द लू यांनी लिहिलेल्या द क्लासिक ऑफ टी या ग्रंथात आपल्याला चहाची झाडे, त्यांची लावणीची पद्धत, कापण्याची पद्धत, चहा उकळण्याची पद्धत, चहा करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती मिळते. तुम्हाला माहिती आहे का, जपानमध्ये सुद्धा चहाला प्रचंड महत्त्व आहे. इसवी सन 12व्या शतकात एसाई नावाच्या जपानी झेन भिक्षुकाने चीनमधून माचा नावाचा चहा जपानमध्ये नेला. हा कुठल्या औषधासाठी नाही तर मेडिटेशनचा एक भाग म्हणून त्यासाठी उपयोगात आणण्यात येईल म्हणून हा चहा जपानमध्ये नेला होता व त्यातूनच टी सेरेमनी जी जपानमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे ती विकसित झालेली आहे. भारतात देखील सम्राट अशोकाच्या काळात चहा घेतला जात होता असे काही लेखक सांगतात. चहा या शब्दाची उत्पत्ती सुद्धा चीनमध्येच झालेली आहे. तिथे त्याला चा आ म्हटले जात होतं व नंतर त्याचा चहा असा शब्द तयार झालेला आहे. तसंच इंग्रजीमधील टी ह्या शब्दाचा उत्पत्ती सुद्धा चीनमधील मिन चायनीज ह्यातील टे ह्या शब्दावरून झालेली आहे. असा हा चहा तुम्ही दिवसातून किती वेळा पिता तो सांगा कमेंट बॉक्समध्ये.